चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत गव्हापासून बनणारी ही अशी कुरडई, पांढरी शुभ्र एकदम फुलासारखी कशी मस्त झालेली आहे बघा कुरडई। आता यासाठी आपण गहू घेत आहोत मोजून। आता हे गहू मी घेत आहे 5 किलो, तर हे माप आहे अर्धा किलोचं। तर हे आपण 10 चिमटे भरून मी गहू घेत आहे। आता हे आपल्याला गहू हे निसून वगैरे अगोदरच घेतलेले आहेत, खडे काढून चाळून वगैरे। आता आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ। आणि हा आपला लोकवन गहू आहे। आता गहू जोड गहू असते आणि 19 बरेच गव्हाचे आहेत प्रकार, पण आता जो आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि हा जुना गहू आहे। नवीन गहू घेतला तर चिक थोडा पडायला कमी जास्त प्रमाण होतं, चिकाचं कमी चिक पडतो, जुन्या गव्हाचा जास्त पडतो। आता हा दुसरा दिवस आहे बघा, आपण टेरेसवर डब्बा आणून ठेवलेला होता, तर चांगले फुगलेले आहेत गहू दुसऱ्याच दिवशी। आणि पाणी हे आपल्याला 3 दिवस काढायचं आहे। आता आपल्याला पूर्ण 3 दिवस गहू भिजू द्यायचे आहेत आणि पाणी बदलायचं, कारण घाण वास येऊ नये म्हणून। आणि थोडासा आंबूस वास येतोच, पण जास्त घाण वास नाही आला पाहिजे। पाणी जर आपण वेळोवेळी बदललं तर घाण वास येत नाही। आता हे बघा सगळं पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे गहू ठेवायचे आहेत। परत आपल्याला याच्यामध्ये दुसरं पाणी भरायचं आणि डब्बा लावून ठेवून द्यायचा। परत आपल्याला दुसऱ्या दिवशीही हेच प्रोसिजर करायचं आहे। आता हे बघा तिसऱ्या दिवशी आपण हे गहू भिजलेले आहेत पूर्ण आपले। तर जर आपण गहू सोमवारी टाकले तर सोमवार, मंगळवार, बुधवार आपल्याला 3 दिवस सकाळी किंवा संध्याकाळी चिक्की घ्यायची आपल्याला। तर आता ही मशीन आहे माझ्याकडं, कुणी मिक्सरलाही काढतं। तर ही ज्युसर आहे, ह्या ज्युसर मधून मी गेल्या वर्षी काढला होता, तर छान चिक निघाला होता, त्याच्यामुळे मी ह्या ज्युसरमधूनच चिक काढते। छान निघतो, ही चिकही निघतो आणि चोथाही पडतो बाहेर बघा। हे आता आपण हे असा काढून घ्यायचा। एका पातेल्यात साईडला आपल्याला पाणी घ्यायचं। आता हे प्लेटला आपण तेल लावून घेतलेले मशीनला वगैरे, कारण जास्त ह्याचं थोडं चिकट काम असतं। आता गव्हाचं ह्याचं थोडं काढायचं किंवा हे चोथा वगैरे काढायचं प्रोसिजर थोडं आहे लांब, पण चव गव्हाच्या कुरडईची चव कशालाच येत नाही म्हणतात ना, तसं आहे ह्याचं। सणाला कुरडईशिवाय चांगलं नाही वाटत, सण असला की कुरडई पापडी पाहिजेच पाहिजे। तर आता हे आपल्याला पूर्ण चोथा याच्यातला काढून घ्यायचा आहे, थोडा थोडा करून चांगला दाबून दाबून 2 वेळेस आपल्याला हा चोथा काढायचा आहे आणि चिक वेगळा करायचा आहे। आपण चाळणीला तेल लावून घेत आहोत आणि मी एक कपडा स्वच्छ धुवून आणलेला आहे हे कॉटनचा, त्यालाही आपण एका डब्याला गच्च बांधून घेतलेले आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळं आपल्याला ही आम जे असते ते चिटकून बसते आम। आता ही आम चिटकली की आपल्याला पटकन हे चिक पडायला वेळ लागतो, त्याच्यामुळे पटकन पडत नाही, त्याच्यामुळं आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला सगळं चिक याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा कसं मस्त दिसतं ना, पांढरं शुभ्र एकदम दुधासारखं दिसतं हे चिक। आता हे सगळा चोथा काढून घ्यायचा आहे आपल्याला एका साईडला, आणि परत तो चोथा हे आपल्याला याच्यामध्ये हे करून घ्यायचा आहे धुवून पाण्याने। आता हे पूर्ण आपल्याला हे असा सगळा चिक काढून आपल्याला हे हाताने ढवळून व्यवस्थित हलक्या हाताने ढवळून घ्यायचं। थोडं थोडं करून हे चिक खाली डब्यात पडला जातो। हा आता डब्बा हा मोठा आहे मी घेतलेला, त्याच्यामुळे ह्या कपडा बांधून घेतलेला आहे वरतीच, आणि पडतं थोडं 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 थोडं। वेळ लागतो याला, पण मध्ये आम थोडीही जात नाही आणि लालसरपणा राहत नाही, आणि कुरडई तळल्यानंतरही पांढरी शुभ्र राहते। जर आपण काही जण चाळणीतून चाळतात, पण ती कुरडई तेवढी पांढरी शुभ्र होत नाही, त्याच्यामुळे कापड जर लावला आपण तर कापडामधून थोडी आम मध्ये जात नाही, वरती राहते आम, त्याच्यामुळं कुरडई ही आपली एकदम पांढरी शुभ्र होते आणि छान होते। त्याला मस्त चिक शिजला की मस्त चकाकी येते त्या कुरडईला, थोडाही लालसरपणा येत नाही। आता हे बघा आपलं झालेले पूर्ण करून, आता हे सकाळी बघा आपण याच्यातलं पूर्ण हे पिवळसर पाणी जे आलेलं आहे पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका साईडला। आता हे एक पातेलं चिक असेल तर एकच पातेलं आपल्याला पाणी लागणार आहे,
पातेलीच्या मापाने. तरी मी जास्त पाणी ठेवलेलं आहे, कारण शिल्लक अचानक जर गव्हाचं ह्याच्यावर असतं की गव्हाचा चिक कसा आहे त्याच्यावर असतं की काही गव्हाला पाणी थोडंफार कमी जास्त लागतं. त्याच्यामुळे पाणी जास्त टाकायचं आणि थोडं गरम पाणी काढून साईडला ठेवायचं. आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. आता बघा, ह्या पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला हे पूर्ण आता आपण जे चिक हे करून घेतलेला आहे तो असा हटून घ्यायचा. एक जणाने टाकायचा आणि एक जणाने हटून घ्यायचा. आता हे कारण आपल्याला एक जणाला हे होत नाही. आता हे वरून थोडंसं बघा मी पाणी टाकलेलं आहे, कारण असा चिक खूपच घट्ट वाटला मला त्याच्यामुळे. आणि आता एकदा हटून घेतलं. बघा हे आता मस्त शिजलेला चिक आहे. ह्याला आता सोऱ्यामध्ये टाकून आपल्याला गरमच आहे हे चिक झाकून ठेवायची प्लेट. आणि टेरेसवर आता मी पॉलिथिन टाकलेली आहे. आता हे आपल्याला कुरडई पाडून घ्यायची आहे एक एक करून. आता हे सोऱ्यात टाकायचं आणि बघा हे मस्त आता ह्या कुरड्या पडत आहेत. बघा छान शिजलेला आहे चिक, याच्यामध्ये गाठ वगैरे काहीही राहिलेली नाही. फक्त याला हटण्यासाठी थोडी मेहनत जास्त लागते आणि चाटूनी मस्त हटून घ्यायचं याला. फक्त एक जणाला धरायला लावायचं. बघा अशा कुरवड्या आता आपल्या घालून झालेल्या आहेत. आता तुम्हाला मी तळूनही दाखवत आहे. याला 2 ऊनं दिलेले आहेत मी. एक दिवसभर वाळू घातलं आणि दुसऱ्या दिवशीही वाळलेले आहेत. बघा अशा कशा मस्त फुगतात आहे कुरडया. आता तांदळाची कुरवडी करतात, पण तांदळाच्या कुरडईला एवढी चव नसते जी गव्हाच्या कुरडईला असते. आता बघा हे किती फुलते, अशी दुप्पट तिप्पट फुलते की नाही कुरडई. तर मस्त फुलतात कुरडया ह्या. आणि बघा किती छान झालेले आहेत. बघा एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे ही कुरडई. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी?